पवारांच्या कुटुंबात कौटुंबिक कार्यक्रमातही भाऊबंदकी आहे का असा सवाल उपस्थित होतोय। कारण श्रीनिवास पवारही पुतण्या जयच्या लग्नाला जाणार नाहीत असं कळतंय। अजित पवार गेले नव्हते युगेंद्र पवारांच्या लग्नाला आणि आता श्रीनिवास पवार देखील जय पवार यांच्या लग्नाला जाणार नाहीत। बहरीनमध्ये उद्या अजित पवारांचे पुत्र जय पवारांचं लग्न होतंय। श्रीनिवास पवार बंगळुरूच्या लग्नाला सपत्नीक जाणार असल्याची माहिती आहे। नवविवाहित युगेंद्र पवार आणि तनिष्का मात्र बहरीनला लग्नाला जातील अशी माहिती आहे। निलेश बुधावले आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। निलेश, आपण पाहिलंय की राजकीय मतभेद असले तरी सुद्धा पवार कुटुंब कौटुंबिक कार्यक्रमात मात्र एकत्र दिसतं। आता या कौटुंबिक कार्यक्रमात सुद्धा भाऊबंदकी आहे का असा सवाल आहे। श्रीनिवास पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार आणि प्रतिभाताई पवार बहरीनच्या लग्नाला का जाणार नाहीयेत? प्रज्ञा, खरं तर संसदीय अधिवेशन सध्या सुरू आहे आणि त्यामुळं या अधिवेशनामध्ये उद्या काही बिलांवर चर्चा पार पडणार आहे। उद्या हा लग्न सोहळा आहे आणि या सोहळ्याला आता खासदार सुप्रिया सुळे यांना जाता येणार नाही आहे, कारण संसदेमधल्या चर्चेमध्ये त्यांना सहभागी व्हायचं असल्याचं आपल्याला दिसतंय। तसं शेड्यूल देखील त्यांचं ऑलरेडी ठरलेलं होतं। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे श्रीनिवास पवार यांच्या बाबतची। श्रीनिवास पवार हे लग्नाला जाणार नाही आहेत, कारण त्यांची पत्नी आणि ते हे बेंगलोरला एका लग्नाला जाणार आहेत। युगेंद्र पवार यांची बहीण म्हणजे श्रीनिवास पवार यांची मुलगी हिच्या दिराचं लग्न त्या ठिकाणी आहे, त्यामुळे हे कौटुंबिक लग्न आहे। त्या लग्नाला देखील उपस्थित राहणं गरजेचं होतं। त्यामुळे बेंगलोरच्या लग्नाला श्रीनिवास पवार जातील, तर बहरीनच्या लग्नाला युगेंद्र पवार आणि त्यांची पत्नी तनिष्का कुलकर्णी हे मंडळी जाणार असल्याचं आपल्याला समजलं आहे। आणखीन एक बाब अशी आहे की या लग्न सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केवळ 2 निमंत्रित होते, त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा नंबर होता। मात्र हे दोघंही लग्न सोहळ्याला जाणार नाही आहेत। त्यांचे कुटुंबीय या लग्नाला जाणार आहेत, कारण अधिवेशन सुरू असल्यामुळे या सर्वांना जाता येणं शक्य नाही आहे। शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचा जर आपण विचार करायला गेला तर दूरचा जो प्रवास आहे लांबचा ते प्रवास करत नाहीत, त्यामुळं हे दोघंही या लग्न सोहळ्याला नसणार आहेत। एकंदरीतच बहरीनला जे लग्न होतं तो लांबचा प्रवास असल्यामुळे अनेक मंडळी पवार कुटुंबातली जाणार नसल्याची माहिती आता एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। मात्र कुटुंबातली इतर जी मंडळी आहेत, प्रमुख लोक जाणार नसले तर इतर मंडळी जी आहेत ती लग्न सोहळ्यामध्ये सहभागी होताना आपल्याला दिसतील। प्रज्ञा, निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।